हॅलो 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 नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी हिंगळकर आर्ट्स। तर सकाळी सकाळी पाऊस आलेला होता आणि आता झालेला आहे बाहेरचं असं वातावरण, पूर्ण आभाळच आहे। तर असो, पूर्ण कामं झालेली आहे आणि शान्वीला आणायला जायचं आहे, फक्त स्वयंपाक व्हायचा आहे कारण मी एकटीच आहे। तर मग मी बघते काही ना काही, म्हणजे थोडंसं असं काहीतरी करून घेते आणि खाते। आणि शान्वीसुद्धा आहे, बट तिला मी सकाळी पराठाच देत असते शाळेत, तर यायच्या टायमावर ते बहुतेक टिफिन खाऊन घेते। तर तिला तिकडून आल्या आल्या तेवढं काही पाहिजे नसते, तर मग मी आता आल्यावर तिकडून आल्यानंतर गरम गरम करते। आणि हे घरी नसल्यामुळे मला शान्वीला आणायला जायचं आहे, तर आता मी निघते। तर शान्वीला घेऊन आल्यानंतर इथे मग आम्ही दोघींनी जेवण केलं आणि मी पोळ्या टाकून गेली होती आणि त्यावर हे होते नाही, तर त्यामुळे मी भाजी वगैरे काही केली नाही। तर कांदा चिरला आणि छान तिखट मीठ टाकून त्यात सांबार टाकून चटणी केली आणि ते जे आहे चटणी ते मस्त पोळीवर मुरू दिली, गरम गरम पोळीवर। आणि ते जे मुरलेली पोळी आहे तिखट मिठाच्या चटणीमध्ये, ती इतकी टेस्टी लागते, खूप मस्त लागते। आणि कोणाकोणाला हे असं आवडते तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा। आणि खूप छान जेवण होते, तुम्हाला सांगते। हे म्हणजे भाजी जरी नसली तरी खूप छान जेवण होते। शान्वीला झोपून दिला आणि मी पण झोपली थोडा वेळ, कारण काल रात्री मला बिलकुल झोप नाही लागली, त्यामुळे मला रात्री खूप उशीर झाला झोपायला। म्हणून मग मी आता थोडंसं म्हटलं डोळे लावा, म्हणजे थोडंसं बरं वाटेल, नाही तर डोकं वगैरे दुखलं पुन्हा पंचाय। तर थोड्या वेळ झोपलेलीच होती, तर पावसाचे थेंब सुरू झाले, तशीच एकदम झोपेतून खडबडून उठली आणि वर कपडे आणायला गेली, कारण आज मी वाकळी चादरी धुवायला टाकल्या होत्या। तर हे बघा कसा वेळासाठीच पाऊस येऊन गेला, आता काहीच नाही आहे, आता काहीच नाही, कोरडं झालेलं आहे पूर्ण। आणि थोड्या वेळासाठीच पाऊस येऊन गेला, पण जोरात येऊन गेला। कपडे पण थोडेसे ओले झालेले, आता मी पुन्हा यांना सोकत घालते आणि चहा पिते आणि नंतर मग चहा पिते, झाडून टाकते आणि नंतर ब्लाऊज कापायला बसते, कारण मी 2 दिवस झाले म्हणत आहे ब्लाऊज कट करायचं, पण माझ्याकडून होऊनच नाही राहिलं। काही ना काही हे चालू आहे। या जास्वंदाला सुद्धा कळ्या येणं सुरू झालेल्या आहे, याला बरेच दिवस झाले कळ्या नाही आल्या, पण आता स्टार्ट झालेलं आहे। याचं कसं आहे काय माहिती, असं नाही माहिती नाही। तर या जास्वंदाचं कोणच्या कळ्या म्हणजे खूप येतात, लटालट कळ्या येतात, पण नंतर मग जसं मोठ्या होतात आणि बस इथपर्यंत आल्या, उमलायला लागल्या की कळ्या एकदम पिवळ्या यायला लागतात आणि तुटून पडतात, भरपूर येतात। पण फूल खूप सुंदर आहे ते। जमलंच तर उद्या मी सुद्धा जाणार, उद्या संडे आहे, तर जमलंच तर मी उद्या जाणार वर्धेला, बघते। कारण मग अशीच बाबांचा फोन येऊन गेला की ये म्हणून, तर आता बघते आता कसं काय होते, जाणं होते की नाही होत, जावंच लागेल, मला पण करमत नाही आहे। आता कसं पिल्लू झाला ना, तेव्हापासून जरा असं त्याची आठवण येते, बघते आता जाते नंतर। सो प्लॅन चेंज, एकदम अचानक मला एकटंसं वाटायला लागलं, तर मी म्हटलं आज शनिवारच आहे। आणि मग अशीच बाबांचा फोन येऊन गेला की घरी ये म्हणून, तुम्हाला जसं सांगितलंच मी आधी, तर तेव्हाची मी तोच विचार करत आहे। आणि मला पण एकदम असं वेगळंच वाटत होतं, रात्री पण मी झोपलेली नाही, त्यामुळे म्हटलं घरी कोणालाच माहिती नाही, तर मी चाललेली आहे वर्धेला घरी आणि एकटीच गाडीने जाणार। तर विचार केला, आभाळ वगैरे आहे, तर कसं करायचं हिला घेऊन, कारण एकदा मी गेलेली होती, मला खूप महत्त्वाचं काम होतं, तर गेली मी, पण इतका खूप पाऊस होता, मी पूर्ण स्टॉलमध्ये हिला असं गुंडाळून घेतलं, कारण बराच वेळ मी पेट्रोल पंपावर थांबलेली होते, पण मला वेळ होत होता, माझं खूप महत्त्वाचं काम होतं आणि वर्धेत काहीच पाऊस नव्हता, फक्त मध्येच पाऊस होता। तर मग मी हिला माझ्या पूर्ण स्टॉलमध्ये असं गुंडाळून घेतलं, पूर्ण स्टॉल बांधून होती ना मी, त्या स्टॉलमध्ये हे करून घेतलं आणि मी ग्लासेस लावलेले होते, त्यामुळे मला पाण्याचे थेंब डोळ्याला जमत नव्हते आणि गेली मी, तरी मी तेव्हा पडत होती, पण
म्हणून मग मी तेव्हाचा तोच विचार करते, पाणी वगैरे नको लागायला. तर मी आता पटकन निघते रात्र व्हायच्या अगोदर. तेवढा उशीर लागणार नाही, पण तरी कारण शान्वी आहे सोबत आणि लवकरच दिवस बुडून जातो. त्यामुळे मी आता पटकन निघते. तुम्ही म्हणाल काय अचानक आणि नेहमी कुठे ना कुठे जात असतील, तर एकटं राहून नाही ना, त्यामुळे. लाईट चालू आहे, लाईट बंद करून देते. आणि ड्रेस वगैरे काहीच चेंज केलेला नाही आहे. शान्वीचा सुद्धा तोच ड्रेस ठेवलेला आहे, कारण घरी जाऊन सुद्धा पुन्हा चेंज करावं लागेल. पण अर्धा तासाचा रस्ता आहे, त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे. आणि आपल्या घरी जात असलं की कसंही गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम म्हणजे काही तेवढं हेच नाही वाटत. दुसरीकडे बाहेर जर गेलं तर काहीतरी घेतलं सर्व. हां चल. एवढं झालेलं ठेवून देते आता, अशीच ठेवून देते कारण उशीर होईल जायसाठी. तर वर्धेच्या जवळपास पोचलोच होतो आम्ही. तर या पुलावरून मी म्हटलं चला शूट करून घ्या, खूप छान वाटते इथला व्ह्यू. तर शान्वीच्या हातात मोबाईल होता, त्यामुळे व्हिडिओ तेवढा व्यवस्थित आला नाही, बट जाऊ दे म्हटलं शेअर करावं तुमच्यासोबत. इथे बघा गॅरेजवर म्हणजे नाही पूल आहे, त्यामुळे कोणाला खालचं गॅरेज जे आहे ते गॅरेज दिसत नाही. त्यामुळे इथे गाडी जी आहे ते वरतं ठेवलेली आहे, म्हणजे लोकांना कळावं की इथे गॅरेज आहे बा म्हणून. मी पहिल्यांदाच असं काही बघत आहे. आता पोहोचलेलो आम्ही वर्धेमध्ये. आता घर जवळच आहे आमचं, तर निघतो आम्ही आता. इथे हिंदी विश्वविद्यालय पण आहे. शानू तुला काय म्हटलं? पाय धू म्हटलं ना, पाय धू म्हणलं ना. मी धुतले हे बघ. हा किती इज्जत झाला तू, बिलकुल मांडीवर राहत नाही. अच्छा अच्छा अच्छा, कॅमेरा मोठा समजते, कॅमेरा मोठा समजते. हा अरे 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 अरे, कशा करते रे, कशा करते रे टक्कू, कशा करते रे टक्कू. हो हो, कशा करते टक्कू. बरोबर कॅमेराकडे बघते, बरोबर कॅमेराकडे बघते. वळवळ वळवळ वळवळ, बिलकुल याचा स्कार्फ वगैरे काही काढला नाही. हा त्याच्याच मागे आली तेव्हाची. तरी आमची एक चुलबुली बाई काही घरी नाही आहे, ती गेली आजी सोबत. दीदी असती म्हणे असतो अशी म्हणत होती का तुझी बाई. ड्रेसिंग बड्याला गेली माहिती का म्हणे, यार आज मेरी दीदी होती तो मैं कितना अच्छी खेलती. कॅमेरा मोठा समजते, कॅमेरा मोठा समजते पिल्लूला. आता याला खाली टाकून बघतो, आता बघा कसा रडता येतो तो. त्याला माहित पडलं ना आता ही आली घ्यायसाठी आपल्याला. बघा कसा वळवळ करतो. काय काय, अरे बापरे. कशा हो हो, आतापर्यंत शांत बसून होता. हा आई स्वयंपाक करत होती त्याची आणि तो शांत बसून होता.
आणि आम्ही आल्याबरोबर झालं त्याचं वळवळ 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 वळवळ. प्रभू श्रीरामच्या जन्मभूमी मंदिर अयोध्या येथून आमच्यासाठी प्रसाद आलेला आहे. तर या प्रसादासाठी लोक खूप काही प्रयत्न करतात, तिथं जावं लागतात, पण आम्हाला घर बसल्या प्रसाद भेटलेला आहे. ब्लॉगर आलेली आहे एक आमची. कैलकुलेशन वाली लॉगिंग है क्या तुम्हारी? कुठे? स्वयंपाक इथे करून तयार आहे. फक्त आता बाबा यायचे आहे, वाट बघत आहोत आम्ही. तर आई गेल्या होत्या मावशीकडे. तर मावशीच्या इथून आईंनी पपईचे सांडगे आणलेले आहे. आता वाळवण चिळवणाचं सुरू झालेलं आहे, उन्हाळा लागला तेव्हापासून. तर मावशींनी सांडगे केले असेल, तर मग आईने सांडगे आणलेले आहे. आम्ही जेवायच्या वेळेस तळू, मला आवडतात. आणि पुन्हा माझ्या मामी आहे, त्या आलूचे जे साल असते त्याचे सांडगे करायचे. तर ते पण खूप टेस्टी लागायचे. आणि इथे ताईंनी स्वयंपाक केलेला आहे. काय केलेलं दाखवतेस मी तुम्हाला. आहे भात, पोळ्या आहे यामध्ये, आणि यात आहे डाळ भाजी. आता जेवण करू. हे बारीक तळून देत आहे हे वाले. नॅनू म्हणून आली हे धुनाची आहे. हे पाणी धुवून देते. हे बा कशी चढून आली. मी सांगतात मम्मीला. हे बा कशी चढून आली. पा ऑटोदार मध्ये. तर आमच्या गप्पा गोष्टी करून झाल्यानंतर बाबा आले. बाबा आल्यावर मग आम्ही जेवण खावण केलं. मग पुन्हा गोष्टी रमल्या. तर असं करता करता मग आता आराम करायचा वेळ झाला. नंतर मग आम्ही आराम करायला गेलोच. तर समर्थला तेव्हा खेळायचं होतं, तर मग मी त्याला माझ्याकडे घेऊन आली. तर शानू त्याच्यासोबत खेळत होती. तर अशा प्रकारे मी आज फॅमिली टाईम स्पेंड केला. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि खूप खूप धन्यवाद. वेळात वेळ काढून माझा तुम्ही व्हिडिओ बघत आहे. खूप खूप धन्यवाद.